सर्व मित्र मैत्रिणींना सौमित्रचा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असेच गरमागरम कथा वाचत रहा आणि आपल्या सहकार्याबरोबर मजा करत रहा. असेच आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. माझ्या तोंडातून निघणाऱ्या मादक आवाजाने राघव बेधुंद होऊन मला जोरजोराने धक्के मारत कचाकचा झवायला लागले होते. राघवचा जाडजूड व गरम बोलला. माझी पुच्ची चांगलीच रगडून व शेकून काढत होता व माझी पुच्ची एकसारखी पाझरत होती आणि राघवचा बोलला ओलाचिम करत होती. आता राघवचा जाडजूड व लांबलचक बोलला माझ्या पुच्चीत सतास आतबाहेर करत माझी पुच्ची ढवळून काढत होता. आता बोलला आतबाहेर होताना पचपच पचक फच फुच पुचपच पच पचक असा मादक आवाज माझ्या पुच्चीतून निघायला लागला होता. त्यातच प्रत्येक धक्क्याबरोबर बेडचा कर्र 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 असा आवाज येऊ लागला होता. अशा प्रकारे 15 ते 20 मिनिट राघव मला कचाकच झवत होते. आतापर्यंत त्यांच्या बोलल्याने माझ्या पुच्चीतून 3 वेळा काढल होत, पण तो मात्र गळायच नाव घेत नव्हता. बाई, मी खूप दमले होते. माझा चांगलाच घाम काढला होता. दोघी घामानं डबडबलेलो होतो. आता राघवच्या तोंडातूनही मादक आहा आहा हा आऊच आऊच ओहो हा हा आहा असे आवाज निघायला लागले होते. माझी बेडरूम मादक आवाजांनी दुमदुमन गेली होती. आम्ही दोघी बेधुंद होऊन एकमेकांना झवण्याचा मनसोक्तपणे आनंद लुटत स्वर्गसुख अनुभवत होतो. आज पहिल्यांदाच मी इतका वेळ व इतक्या जोरजोराने झवून घेण्याचा अनुभव घेत होते. राघव जोरजोराने घणाघाती दणके मारत होते आणि मी खालून माझी गांड वर उचलत बोलला आत घेत होते. माझी पुच्ची, मांड्या अन गांड धक्क्यांनी लालभडक झाली होती. राघवने माझा पुरता माज मोडला होता. कधी एकदा त्यांचा तगडा, दमदार बोलला त्याच दही माझ्या पुच्चीत सोडतोय असं वाटत होत मला. आता राघवचा धक्क्यांचा वेग वाढला होता. त्यांच्या तोंडातून निघणारा आवाजही वाढला होता. माझी पुच्ची पण चौथ्यांदा गळायच्या मार्गावर होती. मी पण माझी गांड खालून जोरजोराने वरखाली करत साथ देऊ लागले होते. तसे राघवने मला घट मिठीत घेतल माझ्या पुच्चीने गरम कामरास सोडला होता. मी करकचून राघवला मिठी मारली. तसे राघवने 4 ते 5 धक्के मारले. त्यांच्या बुल्ल्याने गरम विर्याच्या पिचकाऱ्या माझ्या पुच्चीत मारायला सुरुवात केली होती. तशी मी त्यांचं वीर्य माझ्या पुच्चीत अनुभवत एकदम सुखावले होते. आम्ही दोघी स्वर्गसुखाचा अनुभव घेत होतो. मी माझी गांड वर उचलून राघवचा पूर्ण बोलला माझ्या पुच्चीत घेत माझ्या दोन्ही पायांची मिठी त्यांच्या गांडीवर मारत बोलला पुच्चीत दाबून धरला होता. त्यांचा बोलला अजूनही गचके मारत वीर्य सोडत होता आणि माझी पुच्ची आधाशासारखी ते पिऊन टाकत होती. थोड्याच वेळात आम्ही दोघी शांत झालो होतो. राघव मला जवळपास अर्धा तास धावत होते. त्यामुळे आम्ही दोघी खूपच थकलो असल्यामुळे दोघांचाही कधी डोळा लागला कळलंच नाही. मला जाग आली तेव्हा संध्याकाळचे 7.30 वाजलेले होते. राघव माझ्या खांद्यावर डोक ठेवून शांत झोपलेले होते. मी हळूवार त्यांच्या गांडीवरची माझ्या पायांची मिठी सोडवत माझे हात त्यांच्या विशाल पाठीवर गांडीवर फिरवायला लागले होते. तसे राघवने त्यांचे डोळे उघडले व मान वर करत माझ्याकडे स्मितहास्य करत पाहू लागले होते. मग मी पण स्मितहास्य करत त्यांना म्हटल, येतात काय? टक लावून बघताय राघव? तसे त्यांनी माझ्या ओठांचे चुंबन घेत म्हणाले, कस वाटतंय ग राधिका? तू खुश आहेस ना? तस मी राघवच्या गांडीवर माझे दोन्ही हात फिरवत व मधूनच माझी बोटे त्यांच्या गांडीच्या फटीत फिरवत म्हणाले, हो राघव, आज पहिल्यांदाच मी इतक सुख अनुभवलंय की मी शब्दात नाही सांगू शकत. खूपच भारी झवता तुम्ही राघव. तुमचा बुल्ला पण तुमच्या सारखाच तगाळ आणि दमदार आहे हो. बाई, खूपच दमवल मला त्याने. माझी पुच्ची सुजवून लालभडक केली हो. माझ्या पतीने पण माझे असे हाल केले नव्हते. पण खूपच मजा आली बघा राघव. तुमच्या दणक्यांनी माझं जड झालेलं अंग एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय बघा. आम्ही बोलत होतो खाली माझ्या पुच्चीत राघवचा बोलला हळूहळू मोठा व गरम होऊ लागला होता. तसे राघव मला हळूहळू झटके देऊ लागले होते. तसे मी राघवला म्हटलं, आता उठा राघव, माझ्या अंगावरून खूप उशीर झालाय आधीच मला भूक पण लागली आहे. तसे राघव मला म्हणाले, राधिका खरंच ग, मलाही खूप भूक लागली ग, पण माझा बुल्ला ऐकतच नाही बघ, बाहेर यायलाच तयार नाही. बघ कसा ताठलाय आत. मी काय म्हणतो, अजून एक राऊंड घेऊयात ना? तस मी त्यांना बाजूला करत मी उठून बसले. तेही माझ्या पुच्चीतून त्यांचा बुल्ला बाहेर काढून गुडघ्यावर बसले होते आणि त्यांचा ताठलेला वीर्याने बरबटलेला बुल्ला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटल होतं.
मला त्यांचा बुल्ला चोखण्याचा मोह आवरता आला नाही. पटकन मी खाली वाकून त्यांचा बुल्ला तोंडात घेऊन चोखायला लागले होते. तसे राघवच्या तोंडून आहा आहा हा 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 आहा हा असे मादक आवाज निघायला लागले होते. मला खूपच भारी वाटत होत. आज पहिल्यांदाच मी बुल्ला चोखण्याचा आनंद लुटत होते. बाईक खूपच मजा येत होती मला. अन त्यांच्या विर्याची चावण सुगंध घेऊन मी स्वर्गसुख अनुभवत होते. 2 मिनिटातच मी त्यांचा बुल्ला चाटून साफ करून टाकला होता. तसे आम्ही दोघी बेडवरून खाली उतरलो. राघवचा बुल्ला चांगलाच हेलकावे घेत होता. मी त्याला एका हातात धरून राघवला तसेच ओढत बाथरूममध्ये घेऊन गेले. मग आम्ही दोघांनीही एकत्रितपणे आंघोळ केली व तसेच नागडे बाहेर आलो. मी राघवला म्हटल मी चहा ठेवते, आपण चहा बिस्किट खाऊयात, मग मी जेवणाच बघते. रात्रीचे 8:00 वाजून गेले होते. मी तशीच नागड्याने चहा बनवायला लागले होते. मी चहाची बरणी घ्यायला खाली वाकले होते. तेवढ्यात राघव मला मागून येऊन चिकटले आणि त्यांचा ताठलेला बुल्ला गपकन माझ्या फाकलेल्या पुच्छीत सरकवला. त्यांचा तो गरम अन कडक झालेला बुल्ला माझ्या पुच्छीत शिरताच मला खूप भारी वाटत होत. मी पण तशीच थांबून मजा घेऊ लागले होते. 2 मिनिटांनी मी सरळ उभी राहत राघवला म्हटल सोडा ना राघव, आता रात्री हल तेवढं करा, आधी चहा तरी करू द्या ना मला. तसे त्यांनी मागून हात घालत माझे दोन्ही स्तन घट धरत म्हणाले, तू कर ना चहा राधिका, मी तुला अडवलंय का? अस बोलत ते माझी दोन्ही स्तन हळूवारपणे चोळायला लागले होते. मला खूप मजा येत होती. मी आयुष्यात पहिल्यांदाच आज असा मनसोक्तपणे नवीन अनुभव घेत होते. मी तसाच चहा बनवला अन 2 कपात गाळून घेतला. मग मी राघवला दूर करत म्हटल चला आधी चहा घेऊया, मग हाफ ते करा. मग त्यांनीही त्यांचा बुल्ला बाहेर काढून मला मोकळ केलं. मग आम्ही दोघांनीही चहा बिस्किट घेऊन तरतरीत झालो होतो. मी पाहिल तर राघवचा बुल्ला ताठलेलाच होता. मी उठले अन कप घेऊन किचनकडे माझी गांड हलवत निघाले तसे राघव माझ्या गांडीकडे बघत उठले होते. मला जे अपेक्षित होत तेच घडत होत. मी वाकून नळाखाली भांडी धुवायला लागले होते अन दुसऱ्याच क्षणी राघवने मागून माझ्या फाकलेल्या पुच्छीत त्याचा ताठलेला बुल्ला कचकन घातला होता. तसे मी माझे पाय अजून दूर फाकवत त्यांचा पूर्ण बुल्ला आत घेऊन मी माझं काम करू लागले होते. मला असा बुल्ला पुच्छीत घालून घेत काम करायला खूपच भारी वाटत होत. नंतर 5 मिनिटांनी माझं काम झालं अन मी सरळ उभी राहिले होते. मग राघवने माझे दोन्ही स्तन चांगले चोळून लालभडक केले होते. दोघांनाही खूप मजा येत होती. थोड्या वेळाने राघव बाजूला झाले. रात्रीचे 9:00 वाजलेले होते. राघव म्हटले राधिका तू छान तयार हो, आपण बाहेर जेवायला जातोय. मी मनातून खूप खुश झाले होते. आम्ही दोघी माझ्या रूममध्ये जाऊन तयार झालो. मी निळ्या रंगाची माझी आवडती पारदर्शक साडी घट्टपणे चापून चोपून नेसले होते. मॅचिंग कलरचा पेटीकोट घट ब्लाऊज घातला होता, त्यामुळे माझे नितंब मस्त उठून दिसत होते. अन ब्लाऊजमधून दोन्ही स्तनांमधील मादक दरी स्पष्ट दिसत होती. मी आरशासमोर उभी राहून स्वतःलाच टक लावून बघत होते. इतक्यात राघवनी मला मागून कंबरेवर घट मिठी मारत माझ्या गालात चुंबन घेत म्हणाले, राधिका खूपच सुंदर व मादक दिसतेस. आज किती जणांना घायाळ करणार आहेस माहीत नाही राधिका. राघवच बोलणं ऐकून मी मनातून खूपच खुश झाले होते. मागून त्यांचा पॅन्टमध्ये ताठलेला बुल्ला माझ्या गांडीच्या फटीत वळवळ करत होता. मी त्यांना माझ्या गांडीचा धक्का मारत ईश्य काहीही काय बोलताय राघव, अस म्हणत मी बाजूला झाले. तसे आम्ही दोघी घरातून बाहेर निघालो. मी दरवाजा लॉक केला तोपर्यंत त्यांनी कार बाहेर काढली अन मग आम्ही दोघी निघालो. हायवेला एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही दोघांनीही यथेच्छ जेवणावर ताव मारून परत निघालो होतो. मी मनातून खूपच खुश व आनंदी होते. कितीतरी वर्षांनी आज मी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला होता. येताना दोघी पाचात गप्पा मारत होतो. आता दोघी नवरा बायको सारखं वागत होतो. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे 11 वाजलेले होते. मी दरवाजा उघडला तेवढ्यात राघव पण कार लावून आले. मी दरवाजा आतून लायांक करताच राघवने मला अलगद उचलून बेडरूममध्ये घेऊन गेले आणि मला उभी करून मला पूर्ण नागडं केलं होत. मी सुद्धा त्यांचे एक कपाळ शरीरापासून वेगळा करत त्यांना पूर्ण नागड केलं होतं. तसा राघवचा ताठलेला बुल्ला जोरजोराने उड्या मारायला लागला होता. आता त्यांनी मला मिठीत घेत सरळ बेडवर उताने झोपले. त्यांचा ताठलेला बुल्ला माझ्या पुच्छीवर रगडत होता.
मी गुडघ्यावर बसत त्यांचा कडक झालेला बुल्ला माझ्या पुच्छीत घालून घेत त्यांना झवायला लागले होते. राघवचा बुल्ला परत ताठ झाला होता. मग काय, मला तिथेच भिंतीला टेकवत माझा एक पाय वर उचलून कचकन त्यांचा बुल्ला माझ्या पुच्छीत घालून कचाकचा 15 मिनिट झावून माझी पुच्छी विर्याने भरून टाकली. अशा प्रकारे 2 दिवस मी राघवकडून मला पाहिजे तसं पाहिजे तेव्हा मनसोक्तपणे झावून घेत माझी. अशा प्रकारे कधी मी वर कधी ते वर येत एकमेकांना मनसोक्तपणे झावून मजा घेत होतो. त्या रात्री राघवने मला 3 वेळा वेगवेगळ्या प्रकारे चांगलंच झावून काढत माझी पुच्छी सुजवून चांगलीच लालभडक केली होती. पहाटे 5 वाजता आम्ही झोपी गेलो होतो. दोघेही खूपच थकल्यामुळे सकाळी 10 वाजता आम्हाला जाग आली होती. मग दोघेही उठून बाथरूममध्ये आंघोळीला गेलो. तेव्हा शरीरसुखाची भूक भागवून शांत करून घेतली होती. आणि राघवने पण मला वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मनसोक्तपणे कचाकचा झावून त्यांच्या बुल्ल्याची भूक भागवली होती. आम्ही दोघांनीही मिळालेल्या संधीत सोन करून घेत 2 दिवस आयुष्यात कधी नाही एवढी मजा करून एकमेकांना संतुष्ट केलं होत. असं वाटत होत की हे 2 दिवस कधी संपूच नयेत. पण शेवटी वेळ कुणासाठी थांबत नाही. अशा प्रकारे आता आमच्या दोघांचीही कायमची सोय झाली होती. 2 दिवसांनी राघव त्यांच्या घरी निघून गेले होते. मला एकसारखी त्यांची आठवण येत होती. पण आता आम्ही दोघी परत अशी संधी मिळते याची वाट पाहत होतो. तशी संधी मिळाल्यास सर्व मित्र मैत्रिणींना अवश्य त्याचे सविस्तर वर्णन करून सांगण्यात येईल. तर मित्र मैत्रिणींनो, कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.